पारमार्थिक क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर पदार्पण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला नाचता आलं पाहिजे। ते म्हणून महाराज मग बरं झालं तुम्ही आता आमच्याच संप्रदायाशी निगडीत आहात, कारण नाचण्याचं इतकं फॅड सद्यस्थितीमध्ये आता आलेलं आहे, नाचू नये तिथं नाचतात आणि जिथं नाचणं अपेक्षित आहे तिथं नाचत नाहीत। पांडुरंग परमात्मा त्या स्मरणी कौंडण्यपूर निवासी जगज्जननी जगन्माता विदर्भ कन्या रुक्मिणी देवी ज्ञानांच्या राजयोग्यांची माऊली यशस्नारे ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय त्याचप्रमाणे थोडचे बालयोगेश शेगाव निवासी योगी सम्राट संत सम्राट विधी सम्राट गजानन महाराज तंतंतरंग प्राणप्रिय भट्टशिष्य श्री संत भास्कर महाराज गौरीशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज अळगावकर आदी करून साधू संतांना नमस्कार करून कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे संपूर्ण भूगंधर्व तानगंधर्व तालगंधर्व महाराज मंडळी मृदंगाचार्य विनेकरी सन्मुख बसले असणारे संपूर्ण श्रोतृवर्ग आणि जगन्माता मुक्ताबाई या सर्वांना नमस्कार करून आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेचा वाटा माझ्याकडे आलेला आहे। सेवेकरता निवडलेला अभंग अखिल विश्ववंदित महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील भूपाडीपर प्रकरणातील पूर्वीच्या ज्या जुन्या भजनी मालिका होत्या मामासाहेबांच्या, त्या मामासाहेबांच्या भजनी मालिकेमध्ये आता कोठेनंतर हा होता। आता कोठेवरच संपल्यामुळे हा बहुतेक अपरिचित सारखा झालात। भूपाडीपर प्रकरणातील 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा भगवान पांडुरंगाशी ज्ञानोत्तर भक्ती प्रेमाच्या संदर्भात प्राप्त झालेल्या अवस्थेच्या संदर्भात एकेरी संवादाचं चिंतन सांगणारा 4 चरणाचा असा अभंग आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणे इष्टे तुम जैसा सांगायलाच नको सर्वांना श्रुत आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या या अंबाडी नामक ग्रामामध्ये गेल्या 25 वर्षापासून चालत असणारा हा खंडहरिनाम संकीर्तन श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव आणि या सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आमचे परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण गुरुभक्तराज नारायण महाराज यांच्या माध्यमातून मला प्राप्त झालेलं निमंत्रण मला आठवतं, याही आधी मी जवळपास 10-12 वर्षापूर्वी या गावामध्ये कीर्तनाकरता येऊन गेलो। त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे कीर्तन या तोंडाचं असं होतं, इथंच होतं का, असंच होतं का, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर यावर्षी नारायण महाराजांच्या आग्रहाने या ठिकाणी येण्याचा योग आला। तन्निमित्ताने उपस्थित संपूर्ण प्रभुपुरी सज्जनांच्या भेटीचा दर्शनाचा किंबहुना वाङ्मयीन सेवा करण्याचा योग यावर्षी पुन्हा जोडून आलेला आहे। मला एक वाक्य बोलावंसं वाटतं, ते एक चिंतन सांगून अभंगाकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे। हा सप्ताह सुवर्ण महोत्सवापर्यंत जातोय। सुवर्ण महोत्सव 50 वर्ष पूर्ण होते। परंपरा निर्माण करणं सोपं असतं, परंपरा टिकवणं अत्यंत कठीण असतं। भगवान पांडुरंग परमात्म्याची प्रेम भंडारी संत चरित्राचे आद्य इतिहासकार जागतिक ऐक्याचं महान प्रतीक ज्यावेळा यातायातीचे साधनं उपलब्ध नव्हते अशा स्थितीमध्ये प्रांतवादाच्या भिंतीपुरत्या मोडीत पाडून टाकत भागवत धर्माची पताका दिल्लीच्या तख्तापर्यंत पंजाबातील घुमानापर्यंत फटकवण्याचं काम ज्या नामदेव महाराजांनी केलं, ते नामदेव महाराज भगवान पांडुरंगाला विनंती करतात, नामा म्हणे केशी राजा आणि केला नेम चालवी माझा। नेम केलाय देवा मी, नेम करणं आमच्या हातात आहे, नेम चालवण्याची जबाबदारी कोणाची? तुझी। या जगतामध्ये आरंभशूर लोक भरपूर आहेत, केवळ एखाद्या कार्याचा आरंभ करतात पण तो परिणामाचा विचार न करता आरंभ करतात। मी सविस्तर चिंतनात जाणार नाही, परंतु ज्ञानेश्वरीचं पारायण आपण केलेले आहात म्हणून पहिल्या अध्यायामध्ये 2 प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्याला पाहण्याकरता मिळतात। एक केवळ आरंभाचा विचार करणारा दुर्योधन आहे आणि परिणामाचा विचार करणारा अर्जुन आहे। दुर्योधन हा आरंभशूर आहे तर अर्जुन हा विचारशूर आहे। आणि खरं सांगू का, केवळ परिणामाचा विचार न करता आरंभ करणारा जितका मूर्ख असतो ना, तितकाच परिणामाचा विचार करून आरंभ न करणाराही तितकाच मूर्ख असतो। दुर्दैव एवढंच आहे, सगळ्या जगताने आरंभशूर असणाऱ्या दुर्योधनाला मूर्ख म्हटलंय, परंतु विचार करणाऱ्या अर्जुनाला मूर्ख म्हणण्याची हिंमत फक्त माऊलीने ठेवली आहे। मूर्खपणे नेनसी न चिंतावेती चिंतिशी आणि तुझी नीती सांगसी अमाप्रती। अर्जुना तू मूर्ख आहेस, ज्या विषयाचं चिंतन करूनही त्या विषयाचं तू चिंतन करतोयस आणि तुला समजावण्याचा प्रयत्न केला, वरून तू नीती आम्हाला सांगतोयस।
मला त्या दोन्ही व्यक्तिमत्वाचं चिंतन करायचं नाही. मला सांगायचं केवळ आरंभशूरता ही महत्वाची नसते आणि केवळ परिणामाचा विचार करणं ही महत्वाचा नसतो. परिणामाचा विचार करता करता जर आरंभच होत नसेल एखाद्या कार्याचा, तर वारकरी संतांनी त्याच्यातून एक सुवर्ण मध्य साधलाय. वारकरी संत म्हणतात केवळ आरंभाचा विचार करू नका, केवळ परिणामाचा विचार करू नका, तर परिणामाचा विचार करूनच आरंभ करा. की तुम्ही ज्यावेळा चांगलं कार्य हातात घ्याल त्यावेळा त्याच्यावर संकट येणार आहेत आणि त्या संकटाच्या निवृत्ती करता, त्या संकटाला परतवण्याची क्षमता ठेवणारी साधनं अगोदर अवलंबा आणि मग ते साधन हातात घ्या. एखादं कार्य हातात घ्या. हे तुमच्या कार्याच्या निर्विघ्नतेचं गमक असेल. आणि म्हणून हा कार्यक्रम ज्या व्यक्तिमत्वाने हातात घेतलात आणि हा कार्यक्रम 50व्या वर्षापर्यंत येऊन पोचतो. नाहीतर साधारणतः लोकांची संकल्पना सप्ताहाच्या संदर्भातली ही असते. सप्ताहाची वर्गणी करण्याकरता लोक गेलेत, अकाव कसे आलेत, काय नाही मिळते सप्ताहाची वर्गणी, मग झालेच नाहीत का अजून 5 वर्ष. लोकांची कल्पना अशी आहे की सप्ताह म्हणजे 5 वर्ष. पण त्यांना सांगितलं पाहिजे पंचवार्षिक ही संकल्पना राजकारणाची आहे, परमार्थाची नाही. परमार्थामध्ये अखंड, अनश्रुत, सदा, सदा, सर्वदा असे अनेक शब्द आपल्याला पाहण्याकरता मिळतात. आणि म्हणून मग एखादी परंपरा अनश्रुत होणे, अखंड होणे, अनवरत होण्याकरता काय करावं लागतं? त्याकरता 3 गोष्टी एकत्रित याव्या लागतात. त्याच्यातली पहिली महत्वाची गोष्ट ही आहे की परंपरा निर्माण करणाऱ्याची परंपरा निर्माण करत असताना त्या परंपरेप्रती प्रीती असावी लागते. ती परंपरा निर्माण करणारा ती हयात आहे तोपर्यंत टिकवण्या एवढी निष्ठा त्या परंपरेप्रती, त्या परंपरा निर्मात्याची असावी लागते. आणि परंपरा निर्माण झाल्यानंतर निर्माता जर दिवंगत झालात, वैकुंठवासी झालात, तर तत्पश्चात ती परंपरा अनवरत होण्याकरता, अनश्रुत होण्याकरता, अखंड होण्याकरता त्या परंपरा निर्मात्याचा आशीर्वाद त्या परंपरेच्या मागे असावा लागतो. त्यावेळेला त्या परंपरा अनश्रुत होतात, अनवरत होतात. जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थाने अखंड या शब्दाची व्याख्या करतात. अखंड न खंडे अभंग न भंगे, तुका मने गंगे मिळणे सिंधू. अखंड न खंडे अभंग न भंगे, तुका मने गंगे मिळणे सिंधू. अखंड न खंडे अभंग न भंगे, तुका मने गंगे मिळणे सिंधू. अखंड न खंडे अभंग न भंगे, तुका मने गंगे मिळणे सिंधू. 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 अखंड न खंडे अभंग न भंगे, तुका मने गंगे मिळणे सिंधू. अखंड न खंडे अभंग न भंगे, तुका मने गंगे मिळणे सिंधू. अखंड न खंडे अभंग न भंगे, तुका मने गंगे सिंधू. अखंड न खंडे अभंग न भंगे, तुका मने गंगे सिंधू. अखंड न खंडे, अखंड कशाला म्हणतात? कधीच खंडित होत नाही. अभंग कशाला म्हणतात? न भंगे. आणि दृष्टांत फार समर्पक देतात जगद्गुरु तुकोबाराय. तुका म्हणे गंगे मिळणे सिंधू. नद्या तर अनेक आहेत आमच्या देशामध्ये, पण गंगा नावाच्या नदीची त्या ठिकाणी दृष्टांत दाखल, उपमा दाखल नामोल्लेख केलाय. काय कारण आहे? कारण बाकीच्या नद्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये दुथळ्या भरून वाहत असतात, पण त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोरड्या पडत असतात. परंतु गंगा नदी अशी आहे, जसा जसा ऊन वाढत जाते, जसा जसा उन्हाळा वाढत जातो, तसे तसे त्या नदीला पूर येतात. का? तिचं उद्गमस्थान हिमालय आहे. उन्हाचा प्रकोप ज्यावेळेला वाढतो त्यावेळेला ते बर्फ वितळतात आणि ते बर्फ वितळून प्रीतिरूपी गंगेच्या रूपाने प्रवाहित होतात. अर्थात तिला पूर येतात. ती अखंड आहे, अनश्रुत आहेत. ती गंगोत्रीला उगम पावल्यापासून बंगालच्या उपसागरापर्यंत जाऊन मिळेपर्यंत ती कधीच खंडित होत नाही. तिची धडपड, तिची तळमळ, तिची कळकळ समुद्राला जाऊन मिळेपर्यंत शांत होत नाही, नवल नाही. तिचं एक वैशिष्ट्य आहे, ती समुद्राला जाऊन थांबत नाही. मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैशी, मीची होनी मज तैशी सर्वस्वी भजती. मिळाल्यानंतर ती गंगा मिळण्याची क्रिया चालूच ठेवत असते.
किंबहुना ती गंगा समुद्राला मिळाल्यानंतर परत फिरत नसते आणि म्हणूनच त्या गंगेची उपमा दिलेली आहे. तसं आपली ही कथारूपी गंगा, पारायणरूपी गंगा, सप्ताहरूपी गंगा गेल्या 50 वर्षामध्ये अखंड अनश्रुत अनवरत स्वरूपाची चाललेली आहे आणि ती भगवत रूपी समुद्राला मिळाल्यानंतर ती परतणार नाही आणि ती थांबणार सुद्धा नाही. ती त्याचप्रमाणे अव्याहत चालत राहील. आणि अशा या सप्ताहातीलाच्या या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या भाग्याने माझ्या वाट्याला आलेले सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू संत श्रीमंत तुकोबरा यांच्या गाथेतील भूपाडीपर प्रकरणातील ज्ञानोत्तर भक्ती प्रेमात असणाऱ्या जगद्गुरू तुकोबाराला प्राप्त झालेल्या अवस्थेचं आणि एकेरी संवादाचं चिंतन सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. अभंगाच्या भूमिकेचा जर विचार केला तर अभंगाची भूमिका अत्यंत सुंदर आहे. पहा, जगद्गुरू तुकोबाराय भगवान पांडुरंगाच्या दर्शनाकरता जातात आणि पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर जगद्गुरू तुकोबाराय त्याच ठिकाणी उभे राहतात आणि भगवान पांडुरंगाला सांगतात, देवा मी आज तुझ्या दर्शनाकरता आलो होतो. दर्शन झालं, पण दर्शन झाल्यानंतर मी थांबलो याचं एकमेव कारण आहे, मला तुझ्याशी काहीतरी संवाद साधायचा आहे. मला तुमच्याशी काहीतरी संवाद साधायचा आहे म्हटल्यानंतर भगवान परमात्मा विचार करायला लागलेत, आता काय संवाद साधतात, काय मागतात जगद्गुरू तुकोबाराय, काय कोणास ठाऊक. म्हणजे कशाच्या संदर्भात बोलायचं महाराज तुम्हाला. तुकोबाराय म्हटले, देवा मला तुला मागायचं नाही काही आणि मला संवाद साधण्याचा विषय आहे. मी पारमार्थिक क्षेत्रामध्ये जीवनक्रमण करत असताना, पारमार्थिक क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना प्राप्त झालेल्या अवस्थेच्या संदर्भात मला तुझ्याशी चर्चा करायची आहे. आणि अवस्थेसंदर्भात चर्चा करायची म्हटल्यानंतर जगद्गुरू तुकोबारायला भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात, महाराज तुम्हाला काही पद वगैरे प्राप्त झालंय का. कारण कोरोनाच्या कालखंडामध्ये वारकरी संप्रदाय इतका समृद्ध झाला महाराज, इतका समृद्ध झाला की सगळ्यात जास्त फायदा मोबाईलचा आणि इंटरनेटचा जर कोणी घेतला असेल तर तो फक्त आमच्या महाराज लोकांनी घेतला. घर बसल्या बसल्या संघटना स्थापन केल्या हो यांनी, घर बसल्या बसल्या संघटना. बरं, संघटनाही एवढ्या स्थापन केल्या की गावात सुद्धा ज्या संघटना म्हणजे त्या संघटनेच्या संस्थापक अध्यक्षाला पूर्णपणे लोक ओळखत नाहीत, त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेला विश्व नाव द्यावं आणि त्या संघटनेचे मग जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, तालुकाध्यक्ष, गावाचे अध्यक्ष. कोरोना जर अधिक 1-2 महिने 1-2 वर्ष चालला असतात ना तर नक्की आणि घराचे अध्यक्ष नियुक्त केले असते आणि लगेच नियुक्तीपत्र व्हॉट्सअपवर पाठवून दिले असते. जगद्गुरू तुकोबारायला देव विचारतात, महाराज तुम्हाला काही पद वगैरे प्राप्त झालं का. तुकोबाराय म्हटले, देवा तुला माझा स्वभाव माहीत नाही का रे. मी पदाच्या विरोधातला व्यक्ती आहे. परमेष्टी पदा तुच्छ मानिती सर्वदा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्टित झनी जडो देशी. मी पद विरोधी आहे, मला पदासंदर्भात चर्चा करायची नाही. मग चर्चा कशाच्या संदर्भात करायची आहे. तेवढा जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, देवा मला जी चर्चा करायची आहे ती मला पारमार्थिक क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना प्राप्त झालेल्या अवस्थेच्या संदर्भात करायची आहे. मग देवाला थोडं बरं वाटलं. म्हणजे महाराज कुठली अवस्था प्राप्त झाली. तुकोबाराय देवाला सरळ सांगतात, काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही झालो पायरी कामा झालो पायरी कामा पावल्या त्या करू चेष्टा पावल्या त्या करू चेष्टा जगद्गुरू म्हणतात, काम नाही झालो पायी रिकामा. मला आता कर्तव्य शिल्लक राहिले देवा. काम नाही असं जगद्गुरू तुकोबाराय ज्या वेळा म्हणतात ना त्यावेळा भगवान पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये अश्रूत रडायला लागलीत. भगवंताला गहिवरून आलं. जगद्गुरू तुकोबाराय देवाकडे पाहतात आणि देवाला विचारतात, देवा तुम्हाला गहिवरून आलेलं दिसतंय, तुमच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत, काय कारण आहे. तुकोबारायला देव सांगतात, महाराज तुमच्यासारख्या महात्म्याने अशा पद्धतीची स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज जर आमच्या ऑफिसमध्ये सादर केलेत ना आम्हाला विचारणार कोण. कारण जगद्गुरू तुकोबाराय असे संत आहेत वारकरी संप्रदायातले की त्यांनी कित्येकदा देवाशी भांडण केलंय त्या विषयाच्या संदर्भात. अमुच्या भावे तुझं देवपण, देवा तुला जे देवपण आहे ना ते आम्ही म्हणून आम्ही तुझ्या नावाचे डांगोरे गावगाव पिटतो म्हणून तुझी यात्रा 20 लाखाच्या वर जाते. नाही तर कोणी विचारलं असतं तुला. अरे तू श्रेष्ठ आहेत मान्य आहे मला, पण तुझी आगळा कशाने आणि शिर काय पायाविने. तू आगळा कशाने आहेत मान्य आहे देवा. संपूर्ण शरीरामध्ये शिर महत्वाचं आहे, डोकं महत्वाचं आहे. परंतु देवा मला तुला प्रश्न विचारायचे आहेत.
संपूर्ण शरीरामध्ये डोकं जरी महत्वाचं असलं, विद्वानांचे डोके जरी चालत असले तरी चालण्याचं काम कोणाला करावं लागते? चालण्याचं काम पायालाच करावं लागते. विद्वानांची डोके चालतात पण चालण्याचं काम पायच करतात. तसं देवा तू जर डोका असशील ना तर आम्ही पाय आहोत. देवा तू जर सोनं असशील ना तर आम्ही अलंकार आहोत. हेम अलंकार नामी तुका म्हणे तैशी आम्ही. देवा तू याचा विचार केला पाहिजे. शुद्ध सोनं आहे 24 कॅरेट. त्या शुद्ध सोन्याला किंमत आहे देवा, पण शुद्ध सोन्याला शोभा नाही. सोन्याला शोभा यावी असं वाटत असेल तर सोन्याचे अलंकार बनले पाहिजेत, आणि अलंकाराला किंमत यावी असं वाटत असेल तर अलंकार सोन्याचे असले पाहिजेत. म्हणून देवा तू सोनं आहेस, आम्ही कोण आहोत? आम्ही अलंकार आहोत. अशा अनेकदा जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाशी भांडलेले आहेत, आणि तेच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आता काम नाही काम नाही हा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज वाटला देवाला. त्यावेळेला देवाला गहीवरून येणं साहजिक आहे. तुकोबाराय देवाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. तुकोबारांत देवा तू माझ्या बोलण्याचा विपर्यास केलेला दिसतोय. अरे मी काम नाही असं जे बोललोयत ना ते सत्य आहे, पण काम नाही या शब्दाचा अर्थ तू थोडासा वेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे. मला काम नाही असं म्हणण्याच्या मागचा उद्देश आहे देवा माझी गरज संपलेली आहे. पण गरज जरी संपलेली असली देवा तरी आवड मात्र अजून शिल्लक आहे. कारण गरज वेगळी आणि आवड वेगळी. मराठी भाषेमध्ये काही काही शब्द आम्ही समानार्थी वापरत असतो, परंतु त्याच्यामध्ये सूक्ष्म भेद असतात, ते समानार्थी नसतात. जसं खाणं वेगळं, जेवणं वेगळं, चरणं वेगळं, झोपणं वेगळं. त्या पोरांना आवडलं बा कोणीतरी, अंगणवाडी झालेली दिसते ती कीर्तनाचा मंडप म्हणजे. ठल विठल 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 विठ्ठल जेवण वेगळं, खाणं वेगळं, चरणं वेगळं, झोपणं वेगळं, पसरणं वेगळं, अत्याचार वेगळा, भ्रष्टाचार. स्पष्टीकरण देतोय मी सूक्ष्म सूक्ष्म कसे आहेत. जेवण कशाला म्हणतात? स्वयंपाक तयार झाल्यानंतर ताटामध्ये ते पंचपक्वांना वाढून घेऊन भगवंताला वैश्वदेवाच्या माध्यमातून समर्पित करून जे केल्या जातात त्याला जेवण असं म्हणतात. भगवान परमात्मा म्हणतात जो व्यक्ती अन्न तयार झाल्यानंतर मला समर्पित न करता भक्षण करतो तो कोण आहे? तो चोर आहे. तैर्दत्तान प्रदायोभ्यो यो भुंक्तेस्ते नैवसा. म्हणून भगवंताला समर्पित करून जे केल्या जाते त्याला जेवण म्हणतात. हॉटेलमध्ये जे केल्या जाते त्याला जेवण नाही, त्याला खाणं म्हणतात. कारण ते खानावळ आहे. एरवी खातो हे क्रियापद कुठं लागते? गाय कुटार खाते, बैल कळबा खातो, माणूस आलू बोंडा खातो, ते खातो तिथं लागतं. म्हणजे माणसं जेवत असतात, जनावरं खात असतात, बकऱ्या चरत असतात. त्या जेवतही नाहीत, त्या खातही नाहीत, त्या चरत असतात. ज्ञानोबरायांनी निरीक्षण केलंय त्या बकरीचं. का चरणे शेळीचे भलते उते. काय ब्रह्मदेवाने मशीन तयार केलं असेल कोणास ठाऊक तिचं. तिला 24 तास हिरवा चारा टाकात तुम्ही, ते नाही कधी म्हणतच नाही. मी बकरीची गोष्ट सांगतोय बरं तुम्हाला. ते नाही कधी म्हणतच नाही. तिच्या दोन्ही मशिनरी एकाच वेळेला चालू असतात. इनकमिंगही चालू असतं आणि आउटगोईंगही चालू असतं. ते चर नाहीत. आता काही त्याचे मावस भाऊ असतात, तो भाग वेगळा. म्हणून झोपणं वेगळं आणि पसरणं वेगळं. झोपणं कशाला म्हणतात? काम करू करू थकलेला माणूस कुठेतरी अंथरून टाकून अंगावर पांघरून घेऊन झोपताना जसा असेल तसाच जर उठेपर्यंत असला तर त्याला झोपणं म्हणावं. नाही तर काही काही बहादर झोपताना पूर्व पश्चिम, उठतात त्यावेळा उत्तर दक्षिण. काही काही झोपताना बहादर गादीवर असतात, उठतात त्यावेळा गादीवर. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर झोपणारे लोक पाहतो तुम्ही, गादी घेऊन जातात, म्हणजे अंथरून नेतात, पांघरून नाहीत नेत. पण सकाळी सकाळी जेव्हा थंडी पडते मग कोण उठून जाणार, कोण पांघरून आणणार.
त्याच्यापेक्षा जे खाली घातलेलं आहे ते वर घेणे यांनी त्याच्या खाली घुसणेत, हा त्यांचा पराक्रम त्या ठिकाणी असतो. काही काही बहादर तर झोपताना या खोलीत झोपतात, उठतात त्याला दुसऱ्या खोलीतून निघतात. म्हणजे काही जादूची कांडी वगैरे नसते त्याच्याकडे. मध्ये जर एखाद्या विधी करता उठला तर कोण्या खोलीतून निघालो होतो आणि कोण्या खोलीत घुसतोय याचंही भान नाही. काही काही लोक झोपताना ओट्यावर असतात, उठतात त्यावेळा अंगणात, तेही शेजाऱ्याच्या. ती शेजारची महिला म्हणते, अगं तुझं ते बाळ आहे त्याला उठलून घेऊन जा, मला अंगण झाडायचं. म्हटले माझ्या बाळाचा तुझ्या अंगणाचा काय संबंध, तो तर माझ्या ओट्यावर आहे. म्हटले येऊन पहा, यांनी याच्या ओट्यावरून त्याच्या अंगणात तिथून घालीन लोटांगण वंदीन चरण करत दुसऱ्याच्या अंगणावर अतिक्रमण केलेलं असते. याला झोपणं नाहीत म्हणत, याला पसरणं म्हणतात. अत्याचार वेगळा, भ्रष्टाचार वेगळा. अत्याचार कशाला म्हणतात? अत्याचार त्याला म्हणतात होणाऱ्याच्या मनाच्या विरोधात होतो त्याचं नाव अत्याचार, आणि करणाऱ्याच्या मनासारखा होतो त्याचं नाव भ्रष्टाचार. नसेल लक्षात आलं तर 150 वर्ष इंग्रजांनी आमच्या पूर्वजांवर जो केला त्याचं नाव अत्याचार, आणि आमचे मंत्री आता सध्या जो करतात त्याचं नाव, म्हणजे कोण्या मंत्र्याचं नाव नाही घेत मी, एका मंत्र्याच्या सहज भेटी करता गेलो आणि त्या मंत्र्याच्या बंगल्याचं नाव वाचलत मी. आता अलीकडच्या काळात त्या बंगल्यातलं नाव देण्याची पद्धती आहे, आणि त्या बंगल्याला नाव होतं पंढरीनाथ महाराज सदाचार. त्या पियेला विचार, म्हणले बंगला कोणाचा? म्हणले भाऊचा. म्हणजे भाऊचा बंगला, नाव सदाचार. म्हटले हो, कधी बांधला? काय नाही, म्हटले शपथविधी झाला त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी भूमिपूजन. म्हटलं भाऊ प्रचाराला आले होते त्यावेळेला भाऊच्या दोन्ही पायात वेगवेगळ्या चपला होत्या, ते बहुतेक मंडपातून नेले असतील. सायकल पंक्चरचं दुकान होतं भाऊचं. इतक्या लवकर एवढा मोठा बंगला कसा? म्हटले महाराज तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, त्यांनी माझ्या खांद्यावर टाकला. म्हणजे तुमच्या गावात तो पूल दिला की नाही, 15% प्लॉट, 15% मागचा भाग, त्यांनी सगळी टक्केवारी सांगितली. म्हटलं का इतक्या टक्क्यात जर बंगला तयार झाला असेल तर या बंगल्याला नाव देताना भ्रष्टाचार द्यायला पाहिजे होतं. म्हटले महाराज तसं ते नाव तेच होतं, पण अलीकडच्या काळात भ्रष्टाचार हा शब्द लोकांना आवडत नसल्यामुळे त्याचं नामकरण थोडंसं नामांतर केलं. त्या अलीकडच्या काळात भ्रष्टाचाराला सुधारित नाव सदाचार अशा पद्धतीचं देण्यात आलेलं आहे. म्हणून मला सांगायचं हे होतं की आवड आणि गरज हे समानार्थी शब्द नाही आहेत, याच्यात सूक्ष्म भेद आहे. आवड कशाला म्हणतात आणि गरज कशाला म्हणतात? गरज तिला म्हणतात एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असते, तिला गरज असं म्हणतात, आणि ते एकदा पूर्ण झाल्यानंतर तिथं थांबावं लागतं. परंतु आवडीचा जर विचार केला तर आवडीला थांबण्याची व्यवस्था नसते, आवडीला वयाची मर्यादा नसते, आवडीला काळाची मर्यादा नसते. या कुठल्याही मर्यादेमध्ये जी अडकत नाही तिला आवड असं म्हणतात. नसेल लक्षात आलं तर व्यवहार सांगतोय. आता आपण इथं कीर्तना करता आलेलो आहोत, आपण रोजच आंघोळ करणारे असावे, जुम्मे के जुम्मेवाला कोणीच नसावे याच्यामध्ये. रोज आंघोळ करतो आपण. मग आंघोळ करणं आवडीचं की गरजेचं? आंघोळ करणं गरजेचं आहे. मग आंघोळ करणं गरजेचं, पण आंघोळ झाल्यानंतर पावडर लावणं आवडीचं की गरजेचं? पावडर लावणं आवडीचं. बरं जेवण करणं आवडीचं की गरजेचं? जेवण करणं गरजेचं आहे. आणि जेवण झाल्यानंतर काही बोललो नाही बो, मी इमानदारी नाही बोललो. तंबाखू खाणं आवडीचं की गरजेचं? हा आवडीचा विषय आहे. आंघोळ करणं गरजेचं म्हणून दिवसातून एकदा, उन्हाळ्याचे दिवस असतील पाणी मुबलक असेल तर 2दा करायला आम्हाला काय हरकत नाही, त्रिकाल संध्या करणार आहे 3दा करायला काय हरकत नाही. परंतु पावडर लावणे हा आवडीचा विषय असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे त्याच्याकरता अजून आचारसंहिता लिहिल्या गेली नाही की माणसाने पावडर दिवसातून कितीदा लावावी. असे बरेच लोक आहेत की इकडून तिकडून की चिता भस्मम लेपम करिष्येत. पावडर म्हणजे काय? शुद्ध चिताभस्म आहे. पूर्वीच्या काळी चिताभस्म भगवान शिवजी एकटे लावायचे. चिताभस्म कोण लावायचं? भगवान शिवजी एकटे लावायचे. आता जवळपास सगळेच चिताभस्म लावत असल्यामुळे शिवजी झाले म्हणून तर बऱ्याचदा गंगा डोक्यावर दिसते. नाही, सहज हात केलं मी, असं काही माझा उद्देश नव्हता. मी या गावात बऱ्याच दिवसानंतर आलोय, त्यामुळे मला गावचं काही माहिती नाही. मी गावकऱ्याशी बोललो सुद्धा नाही. बऱ्याचदा एखाद्या घरी जाण्याचा योग येतो, ती म्हातारी सांगते महाराज झालं बा आपल्या पोराचं लग्न झालं. म्हणून म्हातारी आनंदाने सांगणं काहीतरी, पोराचं लग्न झालं तर तो असा चेहरा उतरून सांगते म्हणजे महाराज नव्हतं झालं तोपर्यंत बरं होतं, तर आता पंचायतच झाली, ती आली तर ती डोक्यावर जाऊन बसली. काय काहीतरी करा महाराज, तितकी उतरवा. आता काय सांगायचं त्या म्हातारीला? त्या म्हातारीला शेवटी सांगावं लागते, म्हातारी त्याच्यात तिचा दोष नाही, तू तुझा मुलगा लहानपणापासून चिता भस्म लावून भोळा साम करून ठेवला, मग तिच्या लक्षात आलं की याच्या घरात योग्य जागा फक्त तीच आहे,
याच्या डोक्यावर बसणे याच्या पलीकडे नाही. म्हणून आवडीचा विषय त्याला मर्यादा नाही. जेवण करणं आवडीचं की गरजेचं तर गरजेचं आहे. गरजेचं असल्यामुळे दिवसातून 2दा, काही भीमदादाच्या परंपरेचे असतील तर 3दा करायला हरकत नाही. परंतु तंबाखू खाणं हा विषय मात्र आवडीचा असल्यामुळे त्याच्याकरता मर्यादा नाही. काही लोक उठल्या उठल्या पहिल्यांदा कराग्रे वसते नाही, पहिल्यांदा तंबाखू घेतात आणि तो कार्यक्रम चालू करतात. त्यांना म्हणू का काय आहे, म्हणू महाराज काय करावं, होतच नाही. आता काय होत नाही कोणास ठाऊक. काहींचं खाल्ल्याशिवाय होत नाही, काहींना खाल्ल्याशिवाय होत नाही, नाही का. उठल्या उठल्या तंबाखू, दात घासून झाले की तंबाखू, चहा घेतला की तंबाखू, कोणी मित्र भेटला की तंबाखू, जेवण झालं की तंबाखू, झोपायच्या अगोदर तंबाखू, झोपेतून मध्ये जाग आला की तंबाखू, सकाळी उठले की तंबाखू. का? आवडीचा विषय आहे, त्याला मर्यादा नाही. वैकुंठाशी परमपूजनीय निवृत्ती महाराज बघते फार सुंदर दृष्टांत सांगायचे. एक म्हातारा होता, अत्यावस्थ स्थितीमध्ये पडल्यात आणि अत्यावस्थ स्थितीमध्ये पडलेला असताना पोरं धार्मिक होते, 4 पोरं होते, 4 पोरं अवतीभोवती बसले आणि मरणाऱ्याला त्याची अंतिम इच्छा विचारल्या जावी असं म्हणतात. आणि ते पोरं गेली, बाबा सांगा तुमची काय इच्छा आहे. म्हातारा सामान्य नव्हता, आडव्या उभ्या ग्रामपंचायतचा आजीवन क्रियाशील सभासद. माझ्या बोलण्याचा कल ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आला असेल, एकही बाज ज्यांनी घरात आणायची ठेवली नव्हती. अमुक बाज, टमुक बाज, ढमुक बाज, सगळ्या बाजा आणलेल्या होत्या त्यांनी घरामध्ये. त्यांनी सांगितलं, पोरं काही नाही रे, चिली मोडा वाटते. पोरांनी सांगितलं, बाबा मरायला टेकलेत तुम्ही आता, आणि काही इच्छा व्यक्त केली तुम्ही चिली मोडायची. तुम्ही एवढा मोठा तंबाखू आणून ठेवला, एवढ्या मोठ्या चिलमी आणून ठेवल्या, नाहीतरी आम्ही तुमच्या सोबतच देत होतो. पण आता चिली मोडा वाटते तुम्हाला, हे सत्य आहे, पण तुमच्यात ओढण्याची ताकद नाही ना. त्यावेळेला त्या म्हाताऱ्याने सांगितलं, गळ्यावर ताकद नाही म्हणूनच म्हटलं तुम्हाला, नाही तर आतापर्यंत कुठं म्हटलं होतं. म्हणजे मग आम्ही काय करायचं, काय म्हणली, चिलीम तुम्ही भरा, तुम्ही ओढा, तो धूर माझ्या तोंडात सोडा. याला म्हणावं आवड. काय म्हणजे ओढण्याची क्षमता नाही तरी अजून जी संपलेली नाही तिला आवड असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबाऱ्या देवाला सांगतात, देवा मी जे बोललोय ना तुझ्याशी, काम नाही याचा अर्थ माझी गरज संपलेली आहे. पण गरज जरी संपलेली असली ना तरी माझी आवड मात्र अजून शिल्लक आहे असं त्यावेळेला देवाला स्पष्टीकरण दिलं. त्यावेळेला देवाला बरं वाटलं आणि देव तुकोबाऱ्याला विचारता, महाराज तुमची आवड शिल्लक आहे म्हणतात, मग त्या शिल्लक राहिलेल्या आवडीच्या माध्यमातून आता तुम्ही काय करणार. त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाऱ्या आजच्या अभंगाच्या पहिल्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्या आवड शिल्लक असल्यामुळे त्या आवडीच्या माध्यमातून मी माझ्या उर्वरित जीवनामध्ये 3 गोष्टी करणार आहे, गाऊ, नाचू आणि तुझा अनुवाद करू. वास्तवामध्ये हे जे 3 शब्द प्रयोग जगद्गुरु तुकोबाराय करतात हे 3 स्वतंत्र संप्रदाय आहेत. गाऊ हा स्वतंत्र संप्रदाय आहे, नाचू हा स्वतंत्र संप्रदाय आहे आणि अनुवाद करू हा सुद्धा स्वतंत्र संप्रदायच आहेत. याचे अध्वर्यू आहेत. गाऊ या संप्रदायाच्या अध्वर्यू आहेत नारद, नाचू या संप्रदायाच्या अध्वर्यू आहेत हनुमंतराय आणि अनुवाद करू या संप्रदायाच्या अध्वर्यू आहेत गोपिका व भगवान वेदव्यास. कारण गाऊ ही परंपरा नारदाची आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण आपण करतो आहोत. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा तुझे आता बोलतोयत ना,
ते मी पहिल्यांदा नाही ऐकत आयुष्यामध्ये, मी हे लहानपणापासून ऐकतोय. एरवी नारद अखंड जवळाये आणि तोही ऐशीची वचने गाये. आम्ही लहान होतो, नारद यायचे. मी असीत देवलाची मुखे येवन विद तुते ऐके. अर्जुनांनी स्पष्टीकरण दिलं, असी देवल आधी करून ऋषी यायचे, मी ऐकत होतो ते. पण तेव्हा दुर्दैव होतं, त्या काळामध्ये माझी बुद्धी विषयरूपी विषयाने घारलेली असल्या कारणामुळे मी त्याच्या मागचा अर्थबोध न घेता गीत सुखच ऐकत होतो. अर्थात गाऊ ही परंपरा नारदाची आहे. तिही त्रिभुवनी गमन नारदा आणि हाती विना सदा मुखी नाम. त्रिभुवनामध्ये गमन करत असताना हातात विना होतात आणि भगवत नामचिंतनाची साधना ते करत होते. नाचू ही परंपरा हनुमंतरायची. दास रामाचा हनुमंत नाचे. अनुवाद करू ही परंपरा गवळणींची आहेत. खरी अनुवादाची परंपरा जगतामध्ये अस्तित्वात आणली ती गवळणींनी आणलीत आणि त्याचा पुढे पुरस्कार भगवान वेदव्यासाने केला. आणि या 3 परंपरेचा समसमुच्चय जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या ज्ञानोत्तर भक्तीमध्ये आम्ही करणार आहोत. आणि मला सांगताना स्वाभिमान वाटतो, वारकरी संप्रदायाची ही कीर्तन परंपरा या मजबूत असणाऱ्या 3 गोष्टीवर आधारलेली आहेत. हे 3 आधार केंद्र आहेत या कीर्तन परंपरेचे. गाऊमध्ये सगळी महाराज मंडळी, नाचूमध्ये गाऊ नाचू आणि मी मध्ये उभा आहे अनुवाद करू, झाली कीर्तन परंपरा. कारण गाण्याचं काम यांनी करावं, मध्ये प्रमाण जर उठवणीचं आलं तर नाचण्याचं काम यांनी करावं आणि एखादं प्रमाण यांनी भरल्यानंतर अर्थ सांगण्याचं काम मी करावं. अर्थात या 3ही गोष्टीचं एकत्रीकरण, या 3 गोष्टीचा समसमुच्चय वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेमध्ये होताना दिसतोय. परंतु जगद्गुरु तुकोबाराय सारखा भाषाप्रभू महात्मा अभंगाची निर्मिती करत असताना गाऊ शब्दाचा प्रयोग करतोय. परंतु गाऊ हा शब्द मोगम आहे. गाऊ पण नेमकं काय गाऊ हे सांगायला पाहिजे होतं. मला स्पष्टीकरण दिलं पाहिजे. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत गातच असतो. म्हणजे याचा अर्थ हीच मंडळी गायनाचार्य अशातला भाग नाही. महाराज राग आला चालेल तुम्हाला, पण वस्तुस्थिती आहे. आता पत्रिकेत तुमचे नाव गायनाचार्य आहेत म्हणून गोष्ट वेगळी आहे, पण मग काय समोर बसलेले कमी गाणारे आहेत का? जन्माला आलेली प्रत्येकच व्यक्ती गात असते, पण प्रत्येक व्यक्तीच्या गाण्याचा विषय भिन्न आहे. जगद्गुरु तुकोबाराय जे गाऊ म्हणतात त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. आता या वर्गाचा विचार जर केला तर यांच्या मानाने यांची संख्या भरपूर आहे आणि ह्या जन्मजातच गायनाचार्य आहेत. ह्या जन्मभर गातच असतात, प्रश्नच नाही. अभिजात कलावंत आहेत गायनाच्या क्षेत्रातल्या. पण माफी मागून बोलतो आहे ते वस्तुस्थिती सांगतो. हे जातच इतकी विचित्र आहे, कॅमेऱ्याच्या समोर बोलतोय मी, हे जातच इतकी विचित्र आहे. किती विचित्र आहे सांगू का? जन्मभर खायचं सासरचं गायचं. खरं बोललो मी? नाही, मला असं वाटलं दगडाचे बांधकाम आहेत न जाणो, लांबवलं तर पंचायत नको व्हायला. पण मी तयारी करून आलोय. जन्मभर गायचं खायचं सासरचं आणि गात असताना गायचं माहेरचं. काय कोणच ठोक. कितीही गरिबाची मुलगी असू द्या आणि कितीही श्रीमंताच्या घरी देऊ द्या, तिचं माहेरवरचं प्रेम कमी होत नाही. का? कारण ती इतक्या कमी वयाची असताना तिला त्या कमी वयामध्ये इतकं जबरदस्त बाळकडू पाजलेलं असतं. तुमच्याकडे आहे की नाही कोणाच ठोक? ते भुलाबाया बसतात का तुमच्या भाद्रपद महिन्यामध्ये? भुलाबाईचे पूजन असते ना तुमच्याकडे? महाराज इकडे असते की नाही का? परंपरा नाही, आमच्या विदर्भामध्ये ती परंपरा आहे. भाद्रपद महिन्यामध्ये गणपती उत्सवानंतर मुली छोट्या छोट्या मूर्त्या करतात आणि त्यांच्या समोर ते गाणे म्हणत असतात. आणि त्या गाण्यामध्ये काय असतं? अख्खा संसार गोवलेला असतो. ज्या वयात नवरा कशासोबत खातात हे कळत नाही, सासू नावाचं जनावर कुठल्या जंगलात सापडतं हे माहीत नसतं, त्या कालखंडामध्ये सासू सासरा दीर ननंद याच्या संदर्भातली माहिती आणि हे सगळे पात्र खट्याळ म्हणून रंगवलेले असतात. आणि त्याच्यात माहेरचं आणि सासरचं इतकी तफावत दाखवलेली असते. माहेर म्हणजे समृद्ध, माहेर म्हणजे प्रेमाचा आगर आणि सासर म्हणजे नुसतं कौर्यच कौर्य, त्याच्या पलीकडे काही नाही. आणि म्हणून त्या गाण्यामध्ये संसार गोवल्या गेलेला असतो. किंवा त्याच्यानंतर त्यांचं ते हक्काचं एक व्यासपीठ होतं काल परवापर्यंत जातं. आता राहिलं नाही म्हणा, ते जातं गेलं.
पूर्वीच्या काळी ते काम होतं, जात्यावर दळल्या जायचं. आणि माझ्या माहितीप्रमाणे जोपर्यंत ही इलेक्ट्रिसिटी नव्हती तोपर्यंत दळण्याचं खातं यांच्याकडे होतं, म्हणजे दळण्याचं काम ह्या करायच्यात. आता युतीचं सरकार म्हटलं की खाते पालट होतच असतात. कालपर्यंत जे खातं यांच्याकडे होतं आता ते खातं यांच्याकडे गेलं. साहेब कुठं गेलेत म्हणजे दळायला, साहेबाचं प्रमोशन झालं का खाते पालट झालं कोणास ठाऊक. पण ते जात्या होते तोपर्यंत त्याच्यावर ओव्या गायल्या जायच्यात. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा ह्या ओव्यांची परंपरा, याचे अभंग, जात्याचे अभंग जनाबाईचे आहेत, जगद्गुरु तुकोबाराच्या गाथीत सुद्धा आहेत. आणि त्या जात्यावर गायल्या जाणाऱ्या ज्या ओव्या होत्या त्या ओव्या म्हणजे अध्यात्माचा कळेलोट आहेत. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते गे फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. वा जनाबाई दडतायत आणि दडता दडता म्हणताय सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भरतारा तू रे बा विठ्ठला. त्यातली सासू कोण, सासरा कोण, दीर कोण, ननंद कोण, त्याच्यातलं जातं कोणतं, त्याचा खुंटा कोणता, अध्यात्माचा कळेलोट आहेत. साधा शिक्षक नाही, MA PhD झालेल्याची हिंमत असेल तर त्यांनी त्याचा अर्थ करून दाखवावा. जनाबाई दळायच्या. त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबारांनी ओव्या केल्यात. सहावी माझी ओवी सहाही आटली, गुरुमूर्ती भेटली पांडुरंग, गुरुमूर्ती भेटली पांडुरंग. आणि त्याच्यानंतर मात्र स्वतंत्र ओव्याच गायला लागल्यात. आता तुमच्या भागातलं नाही, मी विदर्भातला असल्या कारण विदर्भात सांगतो. वैकुंठराव श्री रामचंद्र महाराज नागपूरकर सांगायचे, ते एका गावात कीर्तनाला गेलेत आणि कीर्तनाला गेल्यानंतर विठोबा रुक्माईचा गजर झालात. फिटा बांधून निघाल्यानंतर एक महिला जात्यावर दळण दळत होती आणि दळता दळता त्याच्यावर ओव्या गात होती. वराळी भाषेतली ओवी आहे म्हणून दाखवू का? वाटीच्या वाटसरा, वाटीच्या वाटसरा, काय पायत घराले, सोन्याचं कुलूप माय भावाच्या दाराले. रामचंद्र महाराज म्हणले को कमाल झाली, सोन्याची किंमत रोज वाढून राहिली. ही महिला म्हणते सोन्याचं कुलूप माय भावाच्या दाराला. म्हटली हिचं माहेर कोणतं आहे रे? म्हटली महाराज हेच गाव सासर आणि हेच गाव माहेर, तिकडच्या गल्लीत माहेर आणि इकडच्या गल्लीत सासर आहे. म्हटली कीर्तन 15 मिनिट उशिरा, मला तिच्या भावाचं घर दाखव. जाता जाता नाही काही तर कुलूपच नेऊ. कार्यकर्ता हुशार होता, त्यांनी जाता जाता दाखवलं. म्हणजे महाराज ती दळत होती ती महिला, तिच्या भावाचं घर आहे, कुलूप होतं त्याला पण ते लोखंडाचं होतं. ती म्हटली ती तर म्हणत होती सोन्याचं आहे. म्हटली महाराज ती बाई महिला जे आहे ती माळकरी आहे, देवा शपथ खोटं नाही बोलत. म्हणजे खोटं नाही बोलत पण ते सोन्याचं म्हणत होती ना, ते कुलूप लोखंडाचं. याचं काय? त्यांनी सांगितलं महाराज त्याचं असं आहे, हे घर जरी तिच्या भावाचं असलं तरी तिच्या भावाने आमच्या गावातल्या एका सावकाराकडून कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज न फेडल्यामुळे ते कुलूप त्या सावकाराने लावलं आणि त्या सावकाराचं नाव सोन्या आहे. सोन्याचं कुलूप माय भावाच्या. कशा करता सांगतोय मी, विनोदा करता नाही. म्हणजे ह्या जन्मभर हा विषय गात असतात. मग जगद्गुरु तुकोबारा हे गाव म्हणतात का? नाही. बरं मग हा वर्ग काही कमी गाणार आहे का? राम 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 झाला रे झाला. कसं काय?
आनंदी आनंद, आणि शब्द संपतात न संपतात तिथून दुःखाचंच महापुराण. गाव कसं काय म्हणजे मागलंच वर्ष बरं होतं, यावर्षी कशालाच भाव नाही, अमुक नाही, ढमुक नाही, टमुक नाही, निदान कर्जमाफीच्या आशेवर होतो ती गेली. काय विचार केला होता निदान लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये घरची बसली, तो आधार होईल, पण तिने खात्याला हात लावू दिला. 1500 तिने तिच्याच जवळ ठेवलेत, आलेत पण उपयोगाचे नाहीत झालेत. तिथून सगळं रडगाणच असतं. लोकांना बस 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 काही सांगू नका, आलं लक्ष, सगळं तुमचं काय आणि आमचं काय सारखंच आहे. मग तुम्ही जे गातात त्याला रडगाणं म्हणतात. मग तुकोबाराय हे गाऊ म्हणतात का? नाही. तुकोबाराय ह्या ज्या गातायत तेही गाऊ म्हणत नाहीत, तुम्ही जे गातायत ते गाऊ म्हणत नाहीत. तुकोबारायचं गाणं त्याच्यापेक्षा वेगळं आहे. मग गाऊ या पदाचा अर्थ ज्यावेळेला सरळ लागत नाही, मला नेहमी एक सांगावं असं वाटतं, संत वाङ्मयाचं चिंतन करत असताना ज्यावेळेला संत वाङ्मयातली एखाद्या शब्दाचा अर्थ आम्हाला लक्षात येत नाही, त्यावेळेला तो अर्थ शोधण्याकरता शब्दकोशाकडे जाऊ नका. कारण संत वाङ्मयाच्या शब्दाचे अर्थ शब्दकोशातून लागत नाहीत, कारण स्वतंत्र शब्दकोश असतात. मला आश्चर्य वाटतं, तो ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी एवढी आहे, बरोबर आहे ना? आणि त्या ज्ञानोबारांच्या एकट्या ज्ञानेश्वरीचा शब्दकोश वेलिंगकरांनी एवढा काढलाय, मार्केटला उपलब्ध आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ एवढा आणि त्याचा शब्दकोश एवढा, आणि तो स्वतंत्र फक्त ज्ञानेश्वरीतल्या शब्दांचा आहे. शब्दकोश नाही लागत, त्याच्याकरता स्वतंत्र शब्दकोश काढावे लागतात. मग ज्या वेळेला नेमक्या शब्दाचा अर्थ कळत नाही त्यावेळेला तो शब्द त्यांच्याच वाङ्मयामध्ये इतरत्र कुठं आलाय त्याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय गाऊ म्हणतात, पण काय गाऊ म्हणतात ते सांगितलं नाही. मग तुकोबारायांनी त्यांच्याच गाथेमध्ये गाऊ हा शब्द कुठं कुठं वापरला त्याचं थोडक्यात चिंतन केलं पाहिजे. रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, कृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात. टाळची पुढ्या वाजवित, टाळची पुढ्या वाजवित, टाळची पुढ्या वाजवित, टाळची पुढ्या वाजवित. छंदे आपुलिया नाचत, छंदे आपुलिया नाचत, आपुलिया नाचत, छंदे आपुलिया नाचत. निज घेवो नी फिरत गा, फिरत गा. जनीवनी अवघा देव, 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 जनीवनी अवघा देव. गाऊ म्हणतात पण काय? रामकृष्ण गीती गात, टाळ चिपुड्या वाजवीत, नाचो छंदे आपुलिया नाचत, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. काय जवळपास हा अभंग आता प्रमाण म्हटलंय सख्य मावस भाऊ असावेत, नाही का? बिलकुल सारखं आहेत. गाऊ काय? रामकृष्ण गीती गात. काही ठिकाणी तो तुकोबाराय स्पष्ट म्हणतात, गाशी तरी एक महाराज म्हणतात, गाशी तरी एक विठ्ठलची गाई, नाही तरी ठाई राहे उगा एक गाऊ आम्ही, विठोबाचे नाम आणि कापे काम, सुखेशवू ब्रह्मानंदा गाऊ, राम नाम सदा नवे मगवादा, काळदूत यमाचे. गाऊ म्हणजे काय? भगवत नामचिंतन, भगवंताचं नाव गाऊ, गुण गायीन आवडी. आता गाऊ हे 2 अक्षराचं पद आहे.
काय गाऊ याचं चिंतन झालं. परंतु ते गाणं संपन्न होण्याकरता मात्र 3 गोष्टी एकत्रित याव्या लागतात. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, शिवू, ब्रह्मरस आवडीने. आणि 3 वाद्य जर विचारात घेतलेत ना, हे 3चे 3ही वाद्य काही सामान्य नाहीत. त्याच्यातला मृदंग आहे, त्याच्यातला वीणा आहे, त्याच्यातला टाळ आहे. या 3ही वाद्याचा एक स्वतंत्र इतिहास आहे. मृदंग या शास्त्राचा माझा अभ्यास नाहीये, चंदू महाराज आहेत त्याचे अभ्यासक. माझ्या माहितीप्रमाणे मृदंगाचे जनक भगवान शिवजी आहेत. भगवान शिवजींनी कैलास पर्वतावर त्याचा जन्म केला. अर्थात नाद ब्रह्माचा आविष्कार तिथून झाला. डमरू असेल, मृदंग असेल. नवे पूर्वीच्या काळी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर योद्ध्याच्या ठिकाणी वीरश्री निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मृदंग वाजवला जाण्याची परंपरा होती. पनवानक गोमुखहा गीतेच्या पहिल्या अध्यायात वर्णन आहे. 33 कोटी देवतेचा राजा इंद्र उत्कृष्ट मृदंगाचार्य असल्याचा उल्लेख पद्मपुराणात आहे. प्रल्हादस्तालधारी तरलगतितया चोद्दवकांशधारी वीणाधारी सुरर्षीश्वर कुशलतया रागकर्तार्जुनोद्भूत इंद्रोवादीन मृदंगम जय जय सुकरा कीर्तनी ते कुमारा यत्राग्री भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूवः. इंद्रोवादीन मृदंगम, इंद्र मृदंग वाजवायचा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उत्कृष्ट मृदंगाचार्य असल्याचा उल्लेख आहे. स्वामी विवेकानंद सुद्धा उत्कृष्ट मृदंगाचार्य होते. आता कितीतरी नावं सांगता येतील. आणि मृदंगाचा जर विचार केला तर मृदंग हे चर्मवाद्य आहे, त्याचं दुसरं नाव ताड्यवाद्य आहे. टाळाचा जर विचार केला तर त्याचं नाव धातुवाद्य आहे, त्याचं दुसरं नाव संघर्षवाद्य आहे. विण्याचा जर विचार केला तर त्याचं नाव तंतुवाद्य आहे, त्याचं दुसरं नाव सुशीरवाद्य सुद्धा काही ठिकाणी त्याला म्हटल्या गेलेले आहेत. आणि या 3ही वाद्यांचं वैशिष्ट्य असं आहे, हे वाद्य जसे परमार्थाकरता पूरक आहेत तसे प्रपंचाचे सुद्धा मार्गदर्शक आहेत, प्रपंचाकरता सुद्धा पूरक आहेत. कारण मृदंग हा कीर्तनाकरता लागतो, ठेका लागते त्याच्याकरता, सात संगत लागते त्याच्याकरता मृदंग लागतो. काय नवल आहे हो, कीर्तनाकरता मृदंगाची आवश्यकता तर असतेच असते, परंतु प्रपंच करत असताना सुद्धा मृदंग मार्गदर्शक ठरतो. कशा पद्धतीचा ठरतो? कारण मृदंगामध्ये वेगवेगळे ताल आहेत. एक ताल आहे, त्रिताल आहे, जप, बरोबर आहे ना, जप ताल आहे. कोणत्या वेळेला कोणता ताल वाजवायचा हे त्यांच्यावरच काय असतं, अवलंबून असतं. एक ताल कधी वाजवायचा, त्रिताल कधी वाजवायचा, जपताल कधी वाजवायचा. कारण हे जसं गातील त्या पद्धतीने त्यांनी ताल वाजवला पाहिजेत. परंतु काही काही लोकांच्या जीवनाचा जर विचार केलात ना, प्रापंचिक क्षेत्रामध्ये जे लोक जीवन जगतात त्या प्रापंचिक क्षेत्रात जीवन जगणाऱ्या लोकांचं अख्खं जीवनच झपतालाच जातं, अख्खं जीवन झपतालाच असतं. नसेल माझ्या बोलण्याचं कल लक्षात आलं तर मी चंदू महाराजांना पहिल्यांदा झपताल वाजवायला लावतो. महाराज मला चाला वाटून आलं तसं. तुमच्या लक्षात आलं असतील ते लोक झपतालातले. रात्री 12च्या आत कधीच घरी येत नाहीत, येतात ते लेझिम खेळतच, अख्खं जीवन झपतालाच जातात. महाराज तुम्ही म्हणाल की तुम्हाला कसं काय कळतंय? महाराज खरं सांगतो, इमानदारीने सांगतो की आमच्यावर त्या लोकांचे खूप उपकार आहेत. कोणाचे? पिणाऱ्यांचे. का? तुम्ही तर कीर्तन झालं की कीर्तनकार गाडीत बसायच्या अगोदर घरात जाता. तो गाडीत बसला की नाही, तो निघाला की नाही, निघाल्यानंतर तो पोचला की नाही, याची कोणी खातर जमा करून घेत नाही. परंतु आम्ही ज्या वेळेला निघतोत ना, तसं आता कीर्तनकार म्हटला रे म्हटला महाराष्ट्रातला की तो निशाचरच. आणि माझा जर विचार केला तर मी दोन्ही दृष्टीने निशाचर आहे. आळनावाच्या दृष्टीने वाघ निशाचर, पेशाच्या दृष्टीने निशाचर. मग आम्ही रात्र प्रवास करतो आणि गुगल मॅप असतोच आमच्याकडे, पण तो धोका देतो गुगल मॅप. बरोबर नाही दाखवतो, वेळेवर गोंधळ करून टाकतो तो. आणि मग ज्यावेळेला रस्ता विसरतोत ना, त्यावेळेला मध्यरात्रीला, थंडीच्या दिवसात, पावसाच्या दिवसामध्ये रस्ता भुलल्यानंतर रस्ता सांगण्याकरता कुठलाच कीर्तनातला माणूस, माळकरी माणूस आम्हाला सापडत नाही. तेच बिचारे कुठेतरी पडलेले असतात.
कुठल्या गटारात, कुठल्या जंगलात, आणि मग त्याच्याकडे जाव, त्याला हात जोडाव. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे बिचाऱ्यांचं, निदान उतरेपर्यंत तरी खोटं नाहीत बोलत. निदान उतरेपर्यंत तरी ते खोटं बोलत नाहीत. त्याला विचार करे आम्हाला अमक्या गावाला जायचं होतं, रस्ता कसा आहे? सरळ सांगतो, इथून पुढं जा 1 किलोमीटर, तिथून डाव्या हातावर ओढा, तिथून समोर उजव्या हातावर, तिथून पुन्हा उजव्या हातावर की पुढं गाव येईल. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने रस्ता सांगतो. त्याला विचार तुझं गाव कुठं आहे रे? म्हणजे माझं गाव तेच आहे. मग चाल ना तू घरी, मी नेऊन पोहोचवतो. नाही म्हटली मला इथंच राहू द्या. अरे म्हटले लेका इथं राहू आले येऊन पडलेला आहेस, काय अवस्था असते, सामान्य नाही. शीत वेळावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीच्या असावे घरातू, किंवा असोयचा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा, तीच अवस्था असते. मग त्याला म्हणालो तुझी आई वाट पाहत असेल, तुझे वडील वाट पाहत असतील घरी, लेकरं बाकरं असतील, तू लगेच प्रमाण बघतो कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, ही स्थिती असते. ते उतरेपर्यंत का असेत ना. मग ते लोक अख्खं जीवन ज्याचं जपतालाच जातं, त्याला मृदंग सांगवतो बाबा एकताला तरी जगत जा, त्रितालापर्यंत गेला हरकत नाही, नीट चालला पाहिजे. मृदंग परमार्थाकरता पूरक आहे, प्रपंचाकरताही तो पूरक अशा पद्धतीचा आहे. आणि मृदंगाच्या साधनेचा विचार जर केला तर मृदंगाची योग्य पद्धतीने केल्या गेलेली साधना ही त्या साधकाला समाधी अवस्थेपर्यंत नेऊन पोहोचवण्याकरता कारणीभूत होते. तसे अनेक उदाहरण आहेत. एक कथा सांगितल्या जाते. पूर्वीच्याकडे एक राजा होतात, आणि त्या राजाकडे पूर्वीच्या काळी जे राजे होते ते राजे कलाप्रेमी होते, आणि कलाप्रेमी असल्यामुळे ते त्यांच्या पदरी कलाकारांना वागवायचे, कलाकार त्यांच्याकडे असायचे. आताचे राजे आहेत ते नुसते कलेवर प्रेम नाहीत करत, त्या कलेला वती जोडावी लागते. ते जे राजे आहेत ते कलावतीवर प्रेम करतात, नुसत्या कलेवर नाही. राजाला दुसक वेळ होतात, राजाने पालन प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी म्हणजे काय आज मला वेळ आहे, आणि आपल्या ते मृदंगाचार्य आहेत ना, त्या मृदंगाचार्याला सांगावं म्हणलं, राजाने तुला बोलवलं, मला मृदंग ऐकायचं आहे. यांचं नाव यांना कलाकार म्हणतात. हे असतील किंवा हे असतील, कलाकारच का म्हणतात? अर्थपूर्ण शब्द येतो. कलाकार या शब्दाची व्याख्या कल्ले तर कल्ले, नाही तर जे कोणाच्याच बापाला कलत नाहीत त्याचं नाव कलाकार, मूढी स्वभावाचे असतात. त्या मृदंगाचार्याने राजाला निरोप दिलात, प्रत्युत्तर दिलं, जा म्हटले माझं मूळ नाही, आज नाही वाजवत. राजा काय 2025 मधला होता का तो? वाजवत नाही. प्रधानजीला सांगितलं वाजवत आणा, आणला मृदंगाचार्य. राजाने लगेच शिक्षा फरमावली, याला हत्तीच्या पायाखाली तुळवा. लगेच अंमलबजावणी. मारणाऱ्याला शेवटची इच्छा विचारतात, तुझी इच्छा काय शेवटची? त्यांनी सांगितलं काही नाही महाराज, मृदंग वाजवा वाटतो. लोक हसायला लागलेत. आमच्या वराळामध्ये एक वाक्प्रचार आहे, मानांना खाय रोटी आणि चांदण्यानं उखय चाटी. मानानं दिलं तर खात नाही, पण मग भूक लागली की काय करेल काही सांगता येत नाही. अगोदर वाजवला असता तो पुरस्कार भेटला असता, मेलाही नसता, काही नाही काही नाही. आणला मृदंग, त्याच्यात वेगवेगळे ताल आहेत. त्यांनी गजझंपा नावाचा ताल, गजझंपाच ना सांगत जा, तुमच्या क्षेत्रातला आहे, आम्ही बोलत नाही त्याच्यात, पण गजझंपा नावाचा ताल त्याने वाजवण्याकरता सुरुवात केला. आणि त्याचा परिणाम असा झाला, मदोन्मत्त झालेला हत्ती डोलायला लागला. नुसता डोलत नव्हता, खाली बसलात, सोंड मृदंगावर टाकलीत आणि हत्तीला समाधी लागली. माझी विनंती असेल चंदू महाराजांना दाखवता का वाजून? तो गजझंपा नावाचा ताल वाजवल्यानंतर हा हत्ती खाली बसला, हत्तीला समाधी लागलीत. राजा थक्क झालात आणि राजाने सांगितलं जा, तुझं मृत्यूचं फरमान मागं घेतलंय, हत्तीच्या पायाखाली तोडवण्याचं फरमान मागं घेतलंय. त्यांनी मृदंग वाजवणं बंद केला. मृदंग धरलात, राजाच्या पायाजवळ नेऊन ठेवला आणि राजाला सांगितलं, राजा हा तुझा मृदंग, मी चाललो दुसऱ्याच्या राज्यात, तुझ्या बापाचा बांधलेला नाही. मला फक्त माझ्या बोटात काय ताकद होती ती तुला दाखवून द्यायची होती. एवढी क्षमता आहे हत्तीसारख्या मदोन्मत्त प्राण्याला समाधी लावण्याची ताकद. बरं टाळ म्हणजे काय सामान्य आहेत का?
टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळी लोपला नाद. अंगो अंगे मुराला छंद, अंगो अंगे मुराला छंद, अंगो अंगे मुराला छंद, अंगो अंगे मुराला छंद. भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद, भोगिताची आटला भेद, भोगिताची आटला भेद. ज्ञान गिळोनी गावा टाळी. ध्यान घेऊन गावा गोविंद गा, कैसा वस्त्र बोलतो बोल, 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 कैसा वस्त्र बोलतो. अनु हात वाजती टाळ, अनु शिर गिटाळ, भवतमय सगळ नाम मने केशव कृपा. अनु हात वाजती टाळ, अनुभवतमय सगळ नाम मने केशव कृपा. टाळा टाळी लोपला नाद, अंगोंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. अनुहत वाजती टाळ, अनुशीर गीत नृत्य रसाळ, अनुभव तन्मय सकळ नामा म्हणे केशव कृपा. अनुहत ध्वनी नादापर्यंत साधकाला नेऊन पोहोचवण्याची ताकद ज्याच्या नादामध्ये आहे त्याला टाळ असं म्हणतात. विना आहे तंतुवाद्य अशा पद्धतीचं आहेत. वैदिक परंपरेमध्ये त्याला मान आहे, वारकरी सांप्रदायिक परंपरेमध्ये त्याला मान आहे. जगद्गुरु तुकोबारायांची विना ज्या वास्करांकडे त्यांना आम्ही मुख्य फडकरी मानतो, ही विनेची परंपरा. या तीन गोष्टी विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा आम्ही गाऊ, त्याच्यानंतर काय करू, नाचू. नाचणे हे भक्ती परंपरेचं अविभाज्य अंग आहे, अविभाज्य घटक आहे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर पदार्पण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला नाचता आलं पाहिजे. ते म्हणून महाराज मग बरं झालं तुम्ही आता आमच्याच संप्रदायाशी निगडीत आहात, कारण नाचण्याचं इतकं फॅड सद्यस्थितीमध्ये आता आलेलं आहे. नाचू नये तिथं नाचतात आणि जिथं नाचणं अपेक्षित आहे तिथं नाचत नाहीत, इतकं नाचतात. माझ्या माहितीप्रमाणे पूर्वीच्या काळी दोन प्रकार आहेत, एक कडुनिंब आणि दुसरा तो गोडनिंब, नाही का. त्या गोडनिंबाला दुसरं नाव काय, त्याला कडीपत्ता म्हणतात, बरोबर ना. म्हणजे ज्या झाडाचे पानं पूर्वीच्या काळी फक्त कढीच्या भाजीत टाकल्या जायचे म्हणून त्याचं नाव पडलं कडीपत्ता. आता तो इतका पराक्रमी झाला की बासुंदी वगळता जवळपास त्याचा प्रवेश प्रत्येकच पदार्थात झाला. आणि आमच्याशी तर त्याची गाठ एवढी आहे, सप्ताहात गेल्यानंतर सकाळी पोहे आले की तिथूनच सुरुवात करावी लागते. ते प्लेट हातात आल्यानंतर त्याच्यातले पोहे निवडावे लागतात. आता कढीपत्ते नाही, पोहे निवडून निवडून काढावे लागतात, इतका तो. म्हणजे त्या कढीपत्त्याची चटणी काय, म्हणजे पूर्वीच्या काळी रंग टाकला जायचा तो बुंदीमध्ये. बुंदी पदार्थ तयार केला, क्विंटल भरायचे असेल तर किलोभर काहीतरी हिरवा असा रंग टाकायचे. आता तर यांनी इतका सपाटा चालू केला रंग टाकण्याचा, त्या प्रत्येक पदार्थात रंग टाकतात. का, कारण मूळ पदार्थाचा मूळ रंग खाणाऱ्याच्या लक्षात येऊ नये
याच्याकरता अगोदरच रंग, श्रीखंडापासून तर बासुंतीपर्यंत रंगच. तसं पूर्वीच्या काळी नाचल्या जायचं ते फक्त हरिपाठामध्ये, कीर्तनामध्ये, दिंडीमध्ये. आता नाचणे या परंपरेचा जर विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे अंतयात्रा वगळता, मग कुठली यात्रा असो, गणपती असताना नाचत, बुळवताना नाचत, देवी आणताना नाचत, बुळवताना नाचत, फॉर्म भरायला जाताना नाचत, निवडून आला की नाचत, चांगल्या गुणाने पास झाला की नाचणेच चालू आहे. आमचा नाचण्याला विरोध नाही, पण कुठं नाचावं याचे काहीतरी नियम आहेत, कसं नाचावं याचे सुद्धा काहीतरी नियम आहेत. नवे नवे कीर्तन परंपरेमध्ये नाचल्या जात होतं, याचे प्रमाणही आमच्याकडे आहेत. इथपर्यंत की नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचं पितांबर गळलात. वारकरी संतांच्या नाही लक्षात आलं, ते उत्तर हिंदुस्थानातले साधू होते कबीर महाराज, आणि त्यांनी पकडला, सावध होई देवा ऐसा बोले. नावही बरोबर घेतलंय ते, कारण महाराष्ट्रातला नव्हता शुद्धीवर असलेला, ते नाचतच होते. इतके गळले कबीर महाराजांनी सांगितलं, ए बाबा तू काय जैनाचा देव होयस, पितांबर गळलात ना तुझा, मग नाचत होतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा तू सुद्धा नाचल्याचा उल्लेख आहे. एक कब्बर ताका करतात, तुझे निरळी कोटी चंद्रप्रकाशे, कमल नयन हास्य वदन, हाशे हालकारे कृष्णा, डोलकारे घडिये 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 गुज, बोलकारे उभा राहोनिया कैसा हलवितो बाहो. बस मला इथपर्यंत येऊन थांबायचं होतं. भगवान नाचत होते, गवळणी म्हणायचे होते, नुसता नाचू नको, घडिये 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 गुज बोलकारे. काय बोलकारे, मी बाबूराव बोलतो? अरे नाचत असताना बोलण्याची विनंती करता येते, गुज सांग आम्हाला. आणि हा नाचत होता, कसा नाचत होता? ज्ञानोबारांनी सांगितलं, उभा राहून या कैसा बाहो की कंबर. काय नाचत होता? हात हलवत होता. आमची परंपरा आहे नाचण्याची, हात हलवण्यापुरती. आता आम्ही कमरीपासूनच सुरुवात करतो, त्या विण्याची सुद्धा विडंबना करतो. चंदू महाराजच्या लक्षात आलं बहुतेक ते पहिल्यांदाच. कुठून आणली आम्ही परंपरा कोणास ठाऊक, त्या विण्याची विडंबना होते. नाचावत हरकत नाही. आमच्या नाचण्याचे काही प्रकार आहेत, आता माझ्याकडे एवढा वेळ नाही. गोपिकांसोबत भगवान नाचलेत, त्याच्यामध्ये पदन्यास आहे, हल्लसिक आहे, अर्थात उड्या मारणे, हा नाचण्याचा एक प्रकार होतात. फुगडी हाही एक नाचण्याचा, फुबाई फू फुगडी फू फुगडी फुगेबाई फुगडी फू, परब्रह्म तू काय मनचित्त धू विषयावरी थू, परब्रह्म तुगे बाई निज ब्रह्म तू, फुबाई फू फुगडी फू फुगडी फुगे बाई फुगडी फू. फुगडी सुद्धा अध्यात्माचा कल्लोळ होता हो आमचा. मनचित्त धू विषयावरी थू, परब्रह्म तुगे बाई निज ब्रह्म तू. म्हणजे तुका म्हणे फिरे आणि भुवंडीने दमजिरेत. आज नाचणी ही परंपरा इतकी उतू आलीत, इतकी उतू आलीत की बहुतेक काही दिवसांनी आम्हाला लग्नाच्या पत्रिकेचे मायने बदलावे लागतील, मंगलाष्टक सुद्धा बदलावे लागतील. मंगलाष्टक आहे आमचं, आली लग्न घटी समीप नवरा. आता नाही, गेली लग्न घटी मंडपात आला नवरा. लग्न घटी निघून गेल्याशिवाय नवरदेव मंडपातच नाही येत. इतके नाचतात हो, इतके नाचतात, इतके नाचतात. त्यांना म्हणावं का चाल ना, किती वाजले चाल ना, ते म्हणतात तुमचं घ्या आटपून. आता नवरदेव याच्याकडे, आम्ही काय आटपून घ्यायचं. कधी कधी डबल हळद लावायची पाळी येते, थंडी नाही गरम करून, नाही का, डबल लावली पाहिजे त्यांना हळद. बहुतेक पत्रिकेचा मायना बदलावा लागेल. कुठला? विवाह मुहूर्त, स्टँडर्ड टाइम, गोपाळ मुहूर्त 9:30 लागेल. 9:30 रात्री 9:30 पर्यंत लागलं तर मुलीच्या बापाचं भाग्य समजायचं. त्या पत्रिकेत लिहावं लागेल आता विवाह मुहूर्त, वराचे मंडपात आगमन होईपर्यंत. मंडपात येईल त्यावेळेला लग्न लावू, तोपर्यंत ज्यांना यायचं असेल, भेट द्यायची असेल, जेवण करायचं असेल, आज त्यांनी जावं. नाचावं कुठं? कान धरून नाचेन गरुडा पारित. जगद्गुरु तुकोबराय फार सुंदर बोलेत. करोत तपादी साधने कोणी साधोत गुरांजने, आम्ही नवजोतया वाटा नाचो पंढरीचो आटा, नाचो पंढरीचो आटा, नाचो पंढरीचो आटा. आम्ही नवजोतया वाटा नाचो पंढरीचो आटा, नाचो पंढरीचो आटा.
जसं वाटेल तसं करावं. करोत तपादी साधने कोणी साधोत गुरांजने. आम्ही नवजो, आम्ही नाही जाणार त्या मार्गाने. आम्ही काय करू, नाचू. कुठं? पंढरपुरातल्या चौकात चौकात. आणि कशा करता नाचायचं? नाचण्याचं योग्य ठिकाण तेच आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. किंवा ज्ञानोबा म्हणतात करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे सदैव सभाग्य तोचे हरिरंगी नाचे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. किंवा एका जनार्दनी गाता हरीचे नाम निमाले इंद्रिये विषय विसरली काम. त्या नाचण्यामध्ये काम उपशमित होतो, इंद्रियाला विषयाचा विसर पडतो. आणि अलीकडच्या काळातल्या हिडीस वाद्याच्या नादामध्ये ज्यावेळा नाचल्या जातात त्यावेळा काम केंद्र उद्दीपित होतात आणि माणसाच्या अंतःकरणामध्ये विकार निर्माण होतात. ही दुष्कृती अशा पद्धतीची येते. एका पोराचं लग्न जुळलं आणि लग्न जुळल्यानंतर ते डीजे म्हणा बँडबाजे म्हणा सांगण्याकरता तो गेला. का म्हटले माझं लग्न आहे पुढच्या महिन्यातल्या 15 तारखेला, ऐका तुमची तारीख. त्याने म्हटलं आहे रिकामी. म्हटले किती रुपये द्यावे लागतील? त्यावेळा त्यांनी सांगितलं ते दिवस गेलेत. म्हटले महाराज तारीख घेऊन तारखेची म्हणजे त्या दिवसाचे पैसे. आता तसं नाही, आम्ही तासावर आलो होतो. आता किती तास वाजवावे लागतील त्याच्यानुसार आम्ही आमचा रेट सांगतो. तुम्ही सांगा किती तास वाजवावे लागेल. तो नवरदेव फार हुशार होता. त्यांनी सांगितलं तासागिसाचं गणितच नाही, आमच्या कार्यकर्त्यांना चढेपर्यंत. आमच्या कार्यकर्त्यांना एकदा चढलीत की त्यांच्याकरता डीजे, त्यांच्याकरता बँडबाजा, त्यांच्याकरता ढोल ताशाची गरज नाही. मग ते जनरेटरच्या आवाजावरही नाचतात. दड 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 काळ चालू करून दिलं काय नाचणार का? जो मोले मदिरा खाये तो तेने छंदे नाचे गाये. माझेने ब्रह्मरसू सेविला आहे तो केवीर आहे आवरला. जो मोल देऊन मदिरा प्राशन करतो तो जर त्याच्या छंदाने नाचत असेल तर भगवत नामचिंतनाचं हे रसपान ज्याने केलेलं आहे तो काय आवरल्या जाईल का? आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा आम्ही आमच्या ज्ञानोत्तर भक्ती प्रेमामध्ये भारावून गेल्यानंतर पहिल्यांदा गाऊ, त्याच्यानंतर नाचू आणि अधिक काय करू म्हणले तुझा अनुवाद करू. एरवी अनुवाद करू ही परंपरा गवळणींची होती. कोकणातल्या ज्या गवळणी आहेत त्या दुपारच्या वेळेला एकत्रित याच्यात एक विषय तो सकळांचा हरी. 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 त्यांच्या आवडीने आवडी तरी. त्यांच्या आवडीने आवडी तरी. त्यांच्या आवडीने आवडी तरी. त्यांच्या आवडीने आवडी तरी. अंध बहिर हे प्रेत लोकाचारी. 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 त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी ओ. 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 हे आपापनाशी करीती नामल. 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 एकी म्हणजे त्याच्या एक विषय तो सकळांचा हरी. सगळ्यांचा एकच विषय होतात हरी. आज परिस्थिती फार वेगळी आहे. जगात 3 प्रकार पाहण्याकरता मिळतात. एकाचे अनेक विषय, अनेकांचे अनेक विषय आणि अनेकांचा एक विषय. एकाचे अनेक विषय त्याला प्रापंचिक म्हणावं, अनेकांचे अनेक विषय त्याला राजकारणी म्हणावं आणि अनेकांचा एक विषय त्याला पारमार्थिक म्हणावं. प्रापंचिकाचं वैशिष्ट्य आहे एकाचे अनेक विषय असतात. एकाचे अनेक विषय म्हणजे असे मी कित्येक लोक पाहिले की त्यांना दूध होईपर्यंत चहा चालतो. दूध होईपर्यंत
चहा चालतो, कॉफी होईपर्यंत चहा चालतो. म्हणजे ते चहातही नंबर लावतात, दुधातही लावतात, कॉफीतही लावतात. वरून निंबू सरबत कोणी आणलं तर त्यालाही नाही म्हणत नाहीत. एकाचे अनेक विषय प्रापंचिक आहे. अनेकांचे अनेक विषय एकाच कट्ट्यावर बसलेले असतात. चर्चा करतात का कोण निघते यावर्षी? दादासाहेब निघतात. रे कोण विचारते दादासाहेबाला गावाच्या बाहेर? काकासाहेबाची फिल्डिंग पाहिली कशी आहे? तर थोडी काकासाहेबाला कोण विचारते रे चौथ्या गावाच्या पुढे 5व्या गावात? अण्णासाहेबांनी किती खोके फोडले माहित आहे का? निदान एका कट्ट्यावर बसून तर एकाचे नावं घेत जा रे. एका कट्ट्यावर सगळ्याची नावं घेतात. राजकारणी आहेत, परंतु लाखांनी नाही कोटींनी लोक एकत्रित येऊ द्या पंढरपुरामध्ये. जयरी झाला की पहिला विषय कोणता असतो? जयरी झालं का दर्शन? किती तास लागले? 10 तास. पुन्हा कुठं चालले? डबल नंबर लावायला. एक विषय येतो. तसं गवळणी एकत्रित याच्या चर्चा करायच्या. चर्चेचा विषय कोणता होता? भगवान कृष्ण. श्रीमद भागवताचा दशमस्कंद वाचा, तुमच्या लक्षात येईल. दशमस्कंदात ज्या तक्रारी आहेत त्या गोपिकांच्याच आहेत. एकाही गवळ्यांनी तक्रार केलेली नाही. गवळणी तक्रार करतात, त्यांचं वैशिष्ट्य आहे. गोकुळातली एकही गवळण देवाविषयी चांगलं बोलताना दिसत नाही. एकही गवळण नाही चांगलं बोलत. पण त्याच्यापुढे एक वाक्य बोलू का? देवाविषयी चांगलं बोलत नाहीत, पण देवाशिवाय बोलत नाहीत. याच्यातच त्यांच्या भक्तीचं श्रेष्ठत्व आहे. विषय काय आहे? फक्त देव आहे. तुम्ही पाहा ना, यांचं वैशिष्ट्य आहे. मी टीका नाही करत, वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रातली नाही, या देशातली एकही स्त्री, थोडं बारकाईने ऐकत, महाराष्ट्रातली नाही, या देशातली एकही स्त्री स्वतःच्या नवऱ्याच्या बाबतीत चांगलं बोलताना दिसत नाही. काय मत आहे तुमचं? चांगलं बोलताना दिसत नाही. पण त्याच्या पुढचं वाक्य वाचा, ऐका. स्वतःच्या नवऱ्याच्या बाबतीत चांगलं बोलताना दिसत नाही, पण ते नवऱ्याशिवाय बोलत नाही. याच्यातच तिचं पातिव्रत्य असते. वाईट का म्हणत ना, पण ती नवऱ्याला म्हणते. दुपारच्या वेळेला गोकुळातल्या गवळणी एकत्रित याच्या देवाची चर्चा करायच्या. आता ह्या गवळणी एकत्रित येतात, चर्चा करतात. काय सखूबाई तुझं कसं काय? काय नाही म्हटलं, माझं मेलीचं नशीबच फुटकं आहे. गंगूबाई म्हणते, सखूबाई नशीब फुटकं? तुझ्या बापाने एवढा मोठा बंगला पाहून दिला आणि नशीब फुटकं म्हणते? हो ना म्हटलं, बंगलाच पाहून दिला नुसतं. दिवसभर मी बंगल्याला पाहते, बंगला मला पाहते. काय त्या बंगल्यावर मध टाकून चाटायचं का त्या बंगल्याला? आमचे सकाळी 10ला गेले की संध्याकाळी 6लाच घरी येतात. बंगल्यात एकटीच असते मी फक्त. गंगूबाई म्हणते, सखूबाई तू तरी बरी आहे, तुझे सकाळी 10ला जातात, संध्याकाळी 6ला येतात. म्हटलं हो, माझं तर मेलीचं नशीबच फुटकं. म्हटलं तुझं कसं काय? आमचे हे कधी जातात आणि कधी येतात. कधी बंदोबस्त लागेल काही सांगता येत नाही. ना दिवाळी घरी, ना दसरा घरी, निदान होळी तरी तेही घरी नसते, ते ड्युटीवरच असतात. माझं तर मेलीचं नशीबच फुटकत. तिसरी येते. ती तिसरी कदाचित यांच्यापैकी कोणाची तरी असेल. तर कोणाकोणात झालाय मला माहिती नाही, म्हणून म्हटलंय मी. ती म्हटली, बाई तुम्ही दोघी सुखी आहात, माझं मेलीचं नशीबच फुटकं. म्हटले काय? तुझे सकाळी 10ला जातात, संध्याकाळी 6ला येतात, एकीचे कधी जातात कधी येतात. माझं तर इतकं नशीब फुटकं आहे. म्हटले कसं काय? आमचे हे सांगू का म्हटले तुम्हाला, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी निघाले की चैत्र पौर्णिमा झाल्याशिवाय घरीच येत नाहीत. हनुमान जयंती झाल्याशिवाय याचा काला त्याची सुरुवात, त्याचा काला त्याची सुरुवात, त्याचा काला त्याची सुरुवात. तितक्यात चौथी आली. त्या चौथीने सांगितलं, तुम्ही तिघी सुखी आहात, खरी दुःखी तर मी आहे. म्हटले तुझं कसं काय? काय नाही म्हटले, आमचे हे नुसते जातात, पाहून मला आणावं लागतात. कुठल्या गल्लीत कुठल्या गटारात पडलेले आहेत. म्हणजे चांगलं बोलत नाही, पण नवऱ्याशिवाय बोलत नाही. हेच वैशिष्ट्य आहे गवळणीचं. गवळणी का चांगल्या बोलत नाही? भगवंताचा अलिखित स्वरूपाचा करार आहे त्या गवळणी सोबत झालेला. गवळणीला देवाने विनंती केली की गवळणीनो काही दिवस पर्यंत तरी निदान या गोकुळातल्या लोकांना मी देव आहे याची प्रतीती होऊ देऊ नका. कारण हे जर मला देव मानायला लागले तर हे माझी पूजा करतील, आणि मला पूजेची अपेक्षा नाही, मला प्रेमाची अपेक्षा आहे. आणि म्हणून मग मला देव म्हणून प्रसिद्धीला येऊ देऊ नका. गवळणीने सांगितलं, देवा चिंता करू नकोत, तुला देव म्हणून प्रसिद्धीला यायचं नाही ना. देव तर दूरच, चांगला माणूस म्हणून सुद्धा तुझी गोकुळात प्रसिद्धी होऊ देत नाही. म्हणून यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का, जावे लाडका हा कानाबाई तुझा तुला. कोणाच्या गवळ तक्रारी आहे? सगळ्या गवळणीच्या. गवळ्याची एकही नाही, एकच सांगतो, ती सरी आली धावोनी, पतीची दाढी
दाढी माझी वेणी तुळशी गाठ देवोनी एक बाह्या मासी पावे ना यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना पोटभर तू धिंगाणा यशोदे बाळ तुझा काना पोटभरी तू धिंगाणा यशोदे बाळ तुझा काना पोटभरी तू धिंगाणा. तुमच्या पाठांतरातलं प्रमाण म्हटलं तिसरी आली धावणी आणि गबाई काय केली करणी म्हटलं काय झालं पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ पाळवणी बांधुनी कथा नाही सांगायची पतीच्या दाढीची माझ्या वेणीची गाठ बांधली म्हटली गाठबाई कोणाशी सुटेना साहजिक आहे ज्या ब्राह्मणाच्या एकही श्लोक पाठ नाही त्यांनी बांधलेली गाठ जर कोर्टाच्या पायऱ्या झिंजवल्याशिवाय सुटत नाही हा त्याच्या बापाच्या बापाच्या बापाचा बाप आहे यांनी बांधलेली गाठ कशी काय सुटणार आहे ते गाठबाई कोणाशी सुटेना. मला प्रश्न एकच विचारायचा आहे गाठ कशा कशाची आहे वेणीची आणि दाढीची मग तक्रार कोणाची आहे तक्रार फक्त वेणीवालीची आहे दाढीवाल्याची काय दुखतच नशीन ओढून पाय एखाद्याशी पण तो बोललाच नाही बोलला असेल तर प्रमाण दाखवून द्या कीर्तन आताच बंद करतो मी तो बोललाच नाही का तो अलिखित कराराचा परिणाम होतात परंतु त्या बसून चर्चा करायच्यात आणि त्यालाच अनुवाद असं म्हटलं गेलं. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा देवा आम्ही आमच्या जीवनात आता ज्ञानोत्तर भक्ती करत असताना गावू नाचू आणि तुझा अनुवाद करू तीन गोष्टीचा विचार केला वेळ संपलाय आपला. आता उर्वरित जे काही चिंतन आहे धावतं सांगतोय त्याचा परिणाम असेल जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. पारमार्थिक क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना त्या जीवनातला हा सर्वोच्च अनुभव असतो की ज्या ठिकाणी पाहावं त्या ठिकाणी भगवत दर्शन होणे जित देखो उत श्याममयी है ज्या ठिकाणी पाहावत आणि ह्या अवस्था दोघांना प्राप्त होतात एकतर भक्ती करणाऱ्या भक्ताला प्राप्त होतात नाहीतर वैर करणाऱ्या दैत्याला प्राप्त होतात. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदात ही अवस्था जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद ही गोपिकांनाही प्राप्त झाली आहे आणि हीच अवस्था कंसालाही प्राप्त झालेली आहे. कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वहिने घेरा ही गोपिका आहे जिक्त देखो तशामय म्हणणारी. आणि अजा सर्पन्यायी कीटक भ्रमर दिसती नारी नर कृष्ण रूप ही अवस्था दैत्य असणाऱ्या कंसाला प्राप्त झालेली आहेत. वैर वा भक्ती या गोष्टीमुळे प्राप्त होते आणि तुकोबाराय म्हणतात ती अवस्था मला प्राप्त झालीत आणि म्हणून तुकोबाराय देवाशी संवाद साधताना अभंगाच्या दुसऱ्या चरणात देखिली लोचन विटे सहित पावले देखिली लोचन विटे सहित पावले आनंद रे विठोबा झाला माझ्या मनी आनंद रे विठोबा झाला माझ्या मनी देखिली लोचन विटे सहित पावले विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई Bye.
बोला पंढरीक भगवान विठ्ठल ज्ञानदेव जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, माझ्या मनात आनंद झालाय. मी माफी मागून शब्द प्रयोग करतो. त्या क्षेत्रामध्ये आम्ही जीवन जगतोत ना, त्या क्षेत्रामध्ये जीवन जगणाऱ्या जीवाच्या जीवनामध्ये आनंद कधी होतच नाहीत. जो होतो त्याला आनंद म्हणतो, तो आमच्या मनाचा मोठेपणा असतो. आणि तो होण्याकरता काय लागतं? आमच्या आनंदाला काहीच लागत नाही. साधं एक शाब्दिक व्यंग झालं तरी आनंद होतो. आणि शाब्दिक व्यंगाकरता काय लागतं? काय नाही लागत. एक पोरगा लाळा लाळात बापाला विचारतो, बाबा एक प्रश्न विचारू का तुम्हाला? विचार. मी तुमच्या लग्नात केवढा होतो? झाला की तुम्हाला आनंद? तर जाईल का घरापर्यंत? संपलात. हसणं बंद केलं त्या अर्थी संपलात. याला क्षणिक आनंद म्हणतात. अशा गोष्टी सांगितल्या की होतो. मी काही गोष्टी सांगतो तुम्हाला, वेळ नसला तरी गोष्टी सांगतो मी तुम्हाला. आता सांगू का? फार मोठी गोष्ट आहे. एक होती म्हातारीन, ती लहानपणीच मेली. गोष्ट संपलीत आपली. काय अर्थ आहे का त्याच्यात? पण तुम्ही हसून प्रतिसाद दिला म्हणजे आनंद झाला तुम्हाला. पण टिकला का तो? नाही टिकला. तो क्षणिक आहे. पहिली अडचण एक तर आम्हाला आनंद होतो, तो क्षणिक असतो. आणि आमची दुसरी अडचण कोणाला सांगावा याचा प्रश्न असतो. का आनंद सांगताना तेव्हा आनंद होतो जेव्हा आमचा आनंद ऐकून समोरच्याला आनंद होतो. आमच्या अवतीभोवती असणारा जो वर्ग असतेत ना, त्या वर्गाला आमचा आनंद ऐकून आनंद होण्याऐवजी आमच्या आनंदाने दुःखी होणारेच भरपूर असतात. फार मोठी पंचायत आहे. मी काही दिवसापूर्वी तुमच्या पुण्यातलाच एक विनोद वाचला बुवा. मला काय अनुभव नाही, मी जास्त पुणे जिल्ह्यात नसतो. एक पुण्यातला माणूस आनंदाने नाचत होता, घरात पेढे वाटत होता. शेजाऱ्याने विचारलं, का हो? म्हटले आज कशाचा आनंद तुम्ही नाचताय, पेढे वाटताय? म्हणजे तुम्हाला माहित नाही का आपल्या शेजारच्या कुलकर्ण्यांना 10 लाख रुपयाची लॉटरी लागली? कुलकर्ण्यांना लॉटरी लागली, मग देशपांडे कशाला नाचतात? त्यांनी सांगितलं तसं काही नाही. म्हणजे तुम्ही नाचता का? त्याच्यातले काही 5 लाख तुम्हाला देणार आहेत का? ते म्हटले नाही. मग नाचता का? अहो म्हटले नाचण्याचं एकच कारण आहे, ज्याला 10 लाखाची लॉटरी लागली त्याचं तिकीटच नाही दिसून राहिलं 2 दिवस झाले. आमच्या नाचण्याचं कारण हे आहे, आमच्या आनंदाचं कारण हे आहे. म्हणजे दुसऱ्याचा दुःख हा आमचा आनंदाचा विषय असतो. तुकोबराय भाग्यवान आहेत. तुकोबराला आनंद झालात आणि कोणाच्या जवळ सांगावत ही एक व्यक्ती त्यांच्या समोर आहे, तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, माझ्या मनात आनंद झालात. आणि कशाचा? देखिले लोचनी विटे सहित पाऊले. माझं भाग्य मला विटे सहित पाऊलांचं दर्शन झालं. हा सुकृत दर्शनी साक्षात्कार आहे. कारण ज्या संप्रदायाच्या आपण पायिक आहोत त्याचा स्वाभिमान आपण धारण केला पाहिजेत. जगाच्या पाठीवर जितके धर्मपंथ संप्रदाय असतील तितक्या धर्मपंथ संप्रदायातला वारकरी संप्रदाय असा आहे की ज्या संप्रदायाचा देव भक्ताची वाट पाहतो. पहिलं महत्त्वाचं, नुसता वाट पाहत नाही तर तो त्यांच्या दर्शनाकरता सतत उभा आहे. आणि नुसता उभा नाही तर आलेल्या भक्ताला पायावर डोकं ठेवून दर्शन घेऊ देतो. बाकीचा कोणताच देव पांडुरंग वगळता पायावर डोकं ठेवून दर्शन घेऊ देत नाही. उत्तर हिंदुस्थानात जा, भगवान सोते है दर्शन मना है, जाते भगत कवाड़ भी लगा लेना है. कधी पट लागतील, कधी उघडतील, काही सांगता येत नाही. दक्षिण भारतात जा, तिथं देव झोपलेलेच आहेत. श्रीरंगमला जा, आम्ही यात्रा घेऊन जातो, लोक हजारो रुपये खर्च करतात, रांगेत उभं राहतात आणि मंदिरातून बाहेर आल्यावर म्हणतात महाराज देव तर दिसलाच नाही आम्हाला. एवढा मोठा देव आहे पण तो झोपलेला आहे, हा उभा आहे. आणि त्या देवाच्या पायावर डोकं ठेवता येतं. आणि तुकोबरायच्या दृष्टिकोनातून त्याचे पाय जितके महत्त्वाचे आहेत त्याच्यापेक्षा महत्त्वाची त्याच्या पायाखालची वीट आहे. ज्ञानोबराय म्हणतात, वाराणसी यात्रे जाईल अभंग वाचा, प्रयाग माधव सगळे तीर्थ पाहिन, परी मी वीट नवेन विठोबा तुझ्या पायाची वीट मी कैबा होईन. म्हणून त्या विटेसहित दर्शन झालं आणि म्हणून मला आनंद झालात. मी माझ्या जीवनात 3 गोष्टी करील, गाऊ, नाचू आणि तुझा अनुवाद करू. आणि 3 गोष्टी करणार नाही, न करी तप, न करी साधन, न करी मुक्तीचे सायास. तप का करणार नाही तर करिता तपे काम क्रोध खवळती, म्हणून तप करणार नाही. साधन का करणार नाही? कारण साधने केले पण तिथपर्यंत पोहोचवण्याची ताकद त्याच्यात नाही. नाना साधनाच्या केल्या, नवे नवे साधने घालती काळाची मुखी, म्हणून साधन करणार नाही.
आणि मुक्तीचे सायास का करणार नाही ती मिळालेलीच आहे. तुका म्हणे मुक्ती परी नेली नोरी आता दिवस चारी खेडी मिळी. आणि म्हणून हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस. मग तुकोबाराला देवाने विचारला असावं महाराज तुम्ही प्रापंचिक संता प्रपंचात दोन गोष्टी लागतात, एक तर पैसा लागते नाहीतर प्रेम लागते. पण तुम्ही पैशाच्या विरोधातले आहात हे मला माहीत आहे. पण निदान प्रापंचिक क्षेत्रात जीवन जगत असताना प्रपंच व्यवस्थित व्हावा. एकदाचा पैसा नसला तर चालेल पण परस्पर प्रीती म्हणजे प्रेम असलं पाहिजे. मग प्रेमा करता तरी तुम्ही काहीतरी करणार ना हो. तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला उत्तर देतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे आम्हा प्रेमामुळे काही, तुका म्हणे आम्हा प्रेमामुळे काही, तुका म्हणे आम्हा प्रेमामुळे ते काही, तुका म्हणे आम्हा प्रेमामुळे ते काही, तुका म्हणे आम्हा प्रेमामुळे 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 काही. पंढरीचा राणा साठविला हृदयी, पंढरीचा राणा साठविला हृदयी, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, आनंद रे विठोबा झाला माझे मनी. पंढरीचा राणा साठविला हृदयी, पंढरीचा राणा साठविला हृदयी, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, आनंद रे विठोबा झाला माझे मनी. देखिली लोचनी बिटे सहित पाऊले, देखिली लोचनी विटे सहित पाऊले, आ आ देखिली लोचनी विटे सहित पाऊले, देखिली लोचनी बिटे सहित पाऊले, देखिली लोचनी बिटे सहित पाऊले, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, आनंद रे विठोबा झाला माझे मनी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली, हे जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आपला वेळ संपलेला आहे. जगद्गुरु तुकोरांत तुका म्हणे आम्हा प्रेमाहून येते काही. प्रेमाची कमतरताच नाही आम्हाला. का? सगळ्या जगाला प्रेम देणारा जो पांडुरंग परमात्मा तो आम्ही आमच्या हृदयात साठवलेला आहे. जगाच्या पाठीवर प्रेम दोनच लोक देऊ शकतात, एक देव आणि दुसरे संत. प्रेम देवाचे हे देणे
देहभाव जाई जेने न धरावी मने शुद्धी देश काळाची प्रेमदाता पांडुरंग फावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग. आणि दुसरं प्रेम देऊ शकतात ते संत संतांची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश. आणि तो प्रेम देणारा पांडुरंग परमात्मा आम्ही आमच्या हृदयात साठवला म्हणून आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखील लोचणी विटे सहित पावले. अशा प्रकारे अभंगाचा अल्पसा भावार्थ आणि गुलार्थ माझ्या अल्पमध्ये प्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि जे काही बरोबर असेल वैकुंठवासी गुरुवर्य संत श्री वासुदेवजी महाराज अडगावकर यांच्या चरण सेवेचं आहे. झालेली सेवा संतांच्या तथा गुरुवरांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतोय. या ठिकाणचे जे आयोजक आहेत भगवान परमात्मा त्यांना अशाच प्रकारची सदैव सद्बुद्धी देवत आणि त्यांच्या हातून याहीपेक्षा मानवतेच्या सर्वांगीण विकासाचे कार्यक्रम करून घेत असताना त्या सर्वांना उदंड आयुरारोग्य प्राप्त करून देवत हीच भगवत चरणी प्रार्थना करून वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.